सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदिशाचिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाञ्छलं पङ्गुलङ्घ्यविग्रहं यत्कृपं तमोऽन्ये परमं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासततो जयमुदयते वसुदेवसुतं देवकंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री रघुनाथ फाउंडेशन संचलित वशिष्ठ गुरुकुल यांच्या माध्यमातून आणि हरिभक्त परायण भगवती ज्योती वारणकर यांच्या संपर्कातून यांच्या माध्यमातून मला आज या ठिकाणी प्रवचन पुष्प सेवा समर्पित करण्याची संधी प्राप्त झाली। सेवेसाठी घेतलेली ओवी ती छेदन 7 जाण उद्धवा या ओवीमध्ये भगवान परमात्म्याने उद्धवाला संतांचा महिमा सांगितला। संत संगती वेगळी जाण आन नसेची साधन आणि संत संगती तुझे भोवचे छेदन 7 जाण उद्धवा। त्यावेळेस भगवान परमात्मा निज धामाला जात असताना उद्धवाने भगवान परमात्माला प्रश्न केला, अरे देवा, तू निज धामाला चाललेला आहेस, आतापर्यंत तू मला जवळ केलंस, या जीवाचा उद्धार होण्यासाठी नेमकं काय करावं, तुझ्या प्राप्तीसाठी मी नेमकं काय करायला पाहिजे याची साधनं सांगितलीस, पण आता तू देवा तू निज धामाला चाललायस, माझं तसं काय? हो, उद्धव प्रिय भक्त आहे, जवळच आहे। तेव्हा भगवान परमात्म्याने सांगितलं, उद्धवा तू आता इथेच थांब आणि मी सांगतो असं कर। अरे देवा, आतापर्यंत मी तुझं ऐकलं, कितीतरी साधनं तू मला सांगितलीस, तुझ्या प्राप्तीसाठी कितीतरी साधनं सांगितलीस, मी आता ऐकणार नाही, मी तुझ्या बरोबरच येणार, मी सतत तुझ्या बरोबर आतापर्यंत होतो आणि आता सुद्धा मी तुझ्या बरोबरच येणार। तू निज धामाला चाललेला आहेस ना, मग मला नेह। अरे उद्धवा, मी गरुडावर बसून चाललेलो आहे आणि त्या गरुडावर एकट्यापुरती जागा आहे, तुला मी नेणार कसं? गरुडावर बसून मी चाललेला आहे, पण गरुडावर एकट्यापुरती जागा आहे, तुला नेणार कसं? ते काही कर, पण तू मला निजधामाला घेऊन जा। गरुडावर बैसोनी तू चालनास निजधामाशी, मज नेह निजधामाशी नाही म्हणू नको ऋषिकेशी। तेव्हा तू मला नाही म्हणू नकोस, मला तर निजधामाला तुझ्या बरोबर यायचंय। आतापर्यंत मी तुला माझ्या हृदयात साठवलेला आहे, मला तू नाही म्हणू नकोस। गरुडावर जागा नसेल तर मी तुझ्या मांडीवर बसेल। अरे काय बोलतोय उद्धवा, माझी मांडी मोडून जाईल, मग खांद्यावर बसतो, आणि खांदा जर निखळून गेला तर काय होईल? देवा, किती खोटं बोलतोयस रे देवा, किती खोटं बोलतोयस। अरे ज्या वेळेस त्या गोपिका ज्यावेळेस पाऊस आला त्यावेळेस तो गोवर्धन तू नुसत्या करंगळीने उचलला आणि तुझी ती करंगळी केळभर सुद्धा दोघी नाही, आणि माझ्या एकट्याने तुला खांदा निकळून पडत, किती देवा खोटं बोलतोस।
अरे उद्धवा तसं नाही. जगाचं कल्याण करण्यासाठी, या जगाला काहीतरी ज्ञान देण्यासाठी तुझी थांब. उद्धव ऐकतो. मग तुझी प्राप्ती कशी होईल? तर त्यासाठी तुला एक साधन सांगतो. काय साधन आहे? संत संगती वेगळे जाण. तू संतांच्या संगतीत राहा. तुला जर माझी प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांची संगत कर. तेव्हा उद्धव भगवान परमात्माला सांगतात, देवा तू संतांचं गुणगान फार गातोयस म्हणले. संतांना ओळखायचं कसं? संत कोणाला म्हणायचं? ऐक म्हणले, जे शांत आहेत ते संत आहेत. जे शांत आहे ते संत आहेत. जे अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवतात ते संत आहेत. जे विषयाकार झालेल्या मनाला ब्रह्माकार बनवण्याची ताकद ज्यांच्याकडे आहे ते संत आहे. अशा संतांच्या संगतीत राहिल्यानंतर तुला त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती होईल. संत कुठे भेटतील? संत कुठे भेटतील? आणि देवा जर संत भेटतील ते कळले पाहिजे. कळले तर साठवता आले पाहिजे, आणि साठवता तर सांगता आले पाहिजे. संत भेटणे बहु अवघड. संत भेटणे अवघड आहे. संत भेटणे फार अवघड आहे. आताच्या कलियुगात तर संत भेटणे फार अवघड आहे. भक्तीच नाही त्याची. आताच्या कलियुगात लोकांची भक्तीच नाही. म्हणून भगवान परमात्म्याने त्याला सांगितलं, तू संतांच्या संगतीत राहा. संतांचं फार गुणगान गातोय देवा तू. असं संतांजवळ काय? अरे संत ज्या ज्या ठिकाणी माझं भजन करतात, माझं गुणगान गातात, त्या ठिकाणी मी त्यांच्या जवळ जातो, त्यांच्या साहित्यात असतो. आणि म्हणून संत मला फार आवडतो. ठीक आहे, असा काही संतांचा महिमा आहे. हो, संतांची महती काय आहे? देवाधिकांना सुद्धा संतांची महती कळाली नाही किंवा माहिती नाही. याच्यासाठी एक दृष्टांत देतो, उदाहरण सांगतो. एकदा नारद महर्षींनी विष्णुदेवाला विचारले, देवा संतांच्या महती काय? संतांचं महत्व काय? संतांचा महिमा आगाढ आहे ना. संतांचं महत्व काय? नारद विष्णूला विचारतात. विष्णू सांगतात, हे बघ नारदा, मला तर काही संतांचं महत्व माहित नाही, संतांचा महिमा मला माहित नाही. पण ते एक गटार वाहतोय बघ, त्या गटारामध्ये किडा आहे. त्या किड्याला जाऊन संतांचा महिमा विचार. ठीक आहे म्हणले. नारद महाराजांनी त्या गटाराजवळ गेले आणि किड्याला पाहिल्यानंतर हात जोडले. पण किड्याने त्या नारद महर्षीला पाहिल्यानंतर त्या ठिकाणी तो किडा गतप्राण झाला. नारद महर्षी पुन्हा विष्णुदेवाकडे आले आणि सांगितलं, देवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्या गटारातल्या किड्याकडे गेलो आणि त्या गटारातल्या किड्याला विचारलं की मला संतांचा महिमा सांगा. त्या गटारातल्या किड्याची माझी नजरावर नजर झाली, दृष्टिक्षेप झाला. तो गटारातला किडा त्या ठिकाणी गतप्राण झाला. आता पुढे काय करायचं? पुढे म्हणले, एक काम कर, खाली मृत्यू लोकात जा आणि मृत्यू लोकात त्या कुंपणावर जो सरडा असतो ना, सरडा आहे, सरड्याला जाऊन विचार. नारद महर्षी गेले. खाली गेल्यानंतर त्यांनी त्या कुंपणाजवळ गेले आणि त्या कुंपणावर सरडा होता. सरडा आपल्याला सगळ्यांना माहिती, हळू थोडीशी मान उंच करतो आणि इकडे तिकडे पाहत असतो. नारद महर्षीने त्या सरड्याकडे पाहिलं आणि सरड्याने नारदाकडे पाहिलं. पाहताच त्यांनी सरडा सुद्धा त्या ठिकाणी
गतप्राण झाला. नारद महर्षींनी हात जोडले आणि तिथून पुन्हा पलायन करून पुन्हा विष्णुदेवाकडे आले. विष्णुदेवाला घडलेली हकीकत सांगितली. देवा, म्हणजे तुम्ही मला फसवताय, माझी चेष्टा करताय. म्हणजे का? म्हणले संतांचा महिमा तुम्हाला माहित नाही, याच्याकडे त्याच्याकडे पाहताय. मगाशी गटराच्या किड्याकडे लावलं, तू किड्याला प्रश्न विचारतास त्यांनी माझ्या नजरेकडे पाहिला, तो गतप्राण झाला. त्या सरडेची सुद्धा परिस्थिती अशीच झाली. मग तुम्ही मला फसवण्यासारखं कर. म्हणजे नाही, एक काम कर. म्हणले काय करू? म्हणले आत्ताच एक झाडावर पोपटाचं पिल्लू जन्माला आलं. त्या पोपटाच्या पिल्लाला जाऊन विचार. नारद महर्षी पुन्हा खाली गेले आणि एका झाडाखाली गेले आणि झाडावर वर पाहिजे तर पोपट होता. पोपटाला हात जोडले आणि पोपटाला म्हटले, मला संतांचा महिमा सांगा. संतांचा महिमा सांगा म्हटल्याबरोबर नारद महर्षीने त्या पोपटाकडे पाहिलं आणि पोपटाने नारद महर्षीकडे पाहिले आणि त्या ठिकाणी असा झाडावरून फडफड 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 करीत तो पोपट सुद्धा त्या ठिकाणी गतप्राण झाला. मला संतांचा महिमा सांगायचा आहे तुम्हाला. संतांचं महत्व काय? देवाधिकाराला सुद्धा संतांचं महत्व कळलं नाही. पण संत कसे आहे याचं महत्व काय आहे हे नारदांनी सगळ्या पशु प्राण्यांना विचारत विचारत आता ते एका गाईचं वासरू नुकतंच जन्माला आले होते, त्या वासराकडे जायला सांगितलं विष्णूंनी. आणि त्या ठिकाणी नारद महर्षी खाली आले आणि त्या शेतकऱ्याच्या गोठ्यात गेले. त्या ठिकाणी त्या गाईला नुकतंच असं वासरू जन्माला आलेलं होतं. त्या वासरापाशी जवळ गेले, हात जोडले आणि त्या वासराला विनंती केली आणि विचारलं की मला संतांचा महिमा सांगा. संतांचा महिमा सांगा म्हटल्याबरोबर त्या वासराने नारद महर्षीकडे बघितलं आणि त्या ठिकाणी ते वासरू सुद्धा गतप्राण झालं. त्या ठिकाणी त्यांनी पळ काढला. नारद महर्षींनी त्या ठिकाणी पळून गेले आणि पुन्हा विष्णू देवाकडे गेले आणि विष्णू देवाला सांगितलेली घडलेली हकीकत सांगितली. तेव्हा म्हटली, मगाशी तुम्ही पहिल्यांदा मला गटाला किडाकडे लावलं, तो गटाला किडा सुद्धा गतप्राण झाला. त्याच्यानंतर सरड्याकडे लावलं, तो सरडा सुद्धा गतप्राण झाला. पोपटाकडे लावलं, पोपट सुद्धा गतप्राण झाला. आणि आता शेतकऱ्याच्या गाईच्या वासराकडे लावलं, वासरू सुद्धा गतप्राण झालं. तेव्हा आता काय करायचं? कोणाला विचारू काय तरी? म्हणजे एक काम कर, पुन्हा त्या मृत्यूजवळ लोकात जा आणि एक राजाचा राजवाडा आहे, त्या राजवाड्यात आत्ताच नुकताच एक राजपुत्र जन्माला आलेला आहे, त्या राजपुत्राला जाऊन विचार. ठीक आहे म्हणते. पण म्हणले आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी कोणी नव्हतं, म्हणून तिथून मला परत येता आलं. गटरातल्या किड्याजवळ कोणी नव्हतं, म्हणून तिथून परत येता आलं. सरड्याजवळ कोणी नव्हतं, म्हणून तिथून परत येता आलं. पोपटाजवळ कोणी नव्हतं, म्हणून इथं आलो आणि परत येता आलं. आणि शेतकऱ्याच्या गाईच्या गोठ्यात गेल्यानंतर त्या ठिकाणी कोणी नसताना मी पटकन पळून आल्यामुळं वाचलो. परंतु आता तुम्ही मला त्या राजवाड्यात लावतात आणि त्या मुलाचं जर कमी जास्त झालं काही तर तुम्हाला राजा किंवा तिथली प्रजा ठेवेल का? हे बघ, तू काही लावू नकोस, त्याला मी आहे. तू बिनधास्त जा आणि त्या बालकाला विचार, संतांचा महिमा विचार त्या बालकाला जाऊन. ठीक आहे म्हणला. नारद महर्षी खाली आले आणि त्या राजवाड्यात गेले. राजवाड्यात आत शिरल्यानंतर राजाने पाहिलं, राजाने हात जोडले, या 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 म्हणते. आणि त्या राजघराण्याला तुमचे पदस्पर्श झाला. म्हणजे या राजाने त्यांना जवळ बोलवलं, पाद्यपूजा केली आणि बसा म्हटले.
थोडासा पाहुणचार झाला, परंतु नारद महर्षीचं लक्ष त्या पाळण्याच्या बालकाकडे होतं. नारद महर्षी हळूच त्या पाळण्याजवळ गेले आणि त्या पाळण्याजवळ गेल्याबरोबर त्या बालकाने स्मित हास्य केलं आणि नारद महर्षीने विचारलं त्या बालकाला, मला संतांचा महिमा सांगा. त्यांनी स्मित हास्य केलं त्या बालकाने आणि ते बालक बोललं, ज्यांनी तुम्हाला माझ्याकडे संतांचा महिमा विचारण्यासाठी पाठवलं आहे ना, त्यांना जर तुम्ही माझ्याकडे घेऊन आलात, तुम्ही दोघे बरोबर आलात, तर मी तुम्हाला नक्कीच संतांचा महिमा सांगेल. ठीक आहे म्हणले. नारद महर्षी पुन्हा विष्णुदेवाकडे गेले आणि विष्णुदेवाला घडलेली हकीकत सांगितली. राजवाड्यात म्हणलं बालक जन्माला आहे, त्या बालकाला मी विचारलं, त्यांनी स्मित हास्य केलं आणि त्या बालकाने सांगितलं की ज्यांनी तुला माझ्याकडं संतांचा महिमा विचारण्यासाठी पाठवले, त्यांना तुम्ही जर आलास तर मी नक्कीच संतांचा महिमा. ठीक आहे म्हणले. देव म्हणजे जायचं का आपण? तो म्हणजे जाऊ. ते दोघं आले, राजवाड्यात आले. राजाने पाहिलं, देव आले. राजाने त्यांचे पाद्यपूजा केली, बसायला सिंहासन दिलं, बसले. सगळं काही झालं आणि ते दोघेही त्या बालकाच्या पाळण्याजवळ गेले आणि त्या बालकाला विचारलं, मला संतांचा महिमा. तेव्हा बालक ते बोललं, भाग्यवान आहे, तुमच्यासारखे संत मला भेटले, तुमच्यासारखे देव मला भेटले, मी भाग्यवान आहे, भाग्यातला भाग्यवान आहे. उधळले भाग्य आता अवघी चिंता वारली. आणि सांगितलं, बालकाने सांगितलं, ज्यावेळेस मी गटरात किड्याच्या जन्मात होतो, त्यावेळेस तुमची आणि माझी भेट झाली, तेव्हा मी त्या योनीतून सरड्याच्या योनीत आलो. माझी बढती झाली, मी सरड्याच्या योनीत आलो आणि सरड्याच्या योनीत आल्यानंतर पुन्हा तुमची माझी भेट झाली आणि मी पोपट झालो. मला पुन्हा पदवी मिळाली, बढती मिळाली आणि मी पोपट झालो. पोपटाच्या जन्माला गेल्यानंतर तुमची आणि माझी पुन्हा भेट झाली आणि मला अतिउत्तम पदवी मिळाली आणि मी गाईचं वासरू झालो. वासराला जन्माला आल्यानंतर पुन्हा तुमची माझी भेट झाली आणि त्या राजवर्गात राजपुत्र, घराण्यात राजपुत्र म्हणून जन्माला आलो. माझं भाग्य उजळलो. सगळ्या योनी फिरून 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 मला पुन्हा मनुष्य जन्म मिळाला. आता संतांच्या संगतीत राहिल्यानंतर संतांची संगत श्रेष्ठ आहे. संतांच्या संगतीने या मनुष्य देहाचं किंवा हा जीव शिवरूप झाल्याशिवाय होत नाही. एवढा संतांचा महिमा आला आहे. प्रत्येक वेळेस बालक म्हणलं, मला बढती मिळत गेली, माझं प्रमोशन झालं आणि मी मनुष्य जन्माला पुन्हा आलो, माझं भाग्य उजळलं. उजळले भाग्य अवघी चिंता वारली. म्हणून संत संगती वेगळी जाण आणि नशेची साक्षी. संतांचा महिमा फार आला नाही. संतांची संगत फार श्रेष्ठ आहे. म्हणून महा वैष्णव माऊलींनी संतांची संगती मनोमार्गती आक्रवा श्रीपती येणे बनते. महावैष्णव ज्ञानोबारायांच्या संगतीत तो निर्बुद्ध रेडा, त्या रेड्याच्या मस्तकावर जर हात ठेवला तर तो रेडा वेद बोलू लागला. आणि आजही ते रेड्याचं आळेफाटे इथं मंदिर आहे आणि त्या रेड्याच्याच पाया पडायसाठी तुम्ही आणि माझ्या सहित, हो माझ्या सहित कितीतरी रेडे त्या रेड्याच्या पाया पडला. रेडेश्वर, हो काय म्हटलं पाहिजे आता? रेडेश्वर म्हटलं पाहिजे. देव आहे. हो तो निर्बुद्धी रेडा आहे, ज्याला कशाचेही ज्ञान नाही, अज्ञान आहे,
असा तो रेडा देव होतो. बरं पुढे जाऊन सांगतो. महावैष्णव ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, सोपानदेव त्या भिंतीवर सकाळी सकाळी बसली आणि चांगदेवासारखा योगी त्यांना भेटण्यासाठी आला. मग त्या भिंतीला नुसतं चल म्हणल्याबरोबर ते निर्जीव दगडाची भिंत चल म्हणल्याबरोबर ती भिंत पुढे चालू लागली. महावैष्णव ज्ञानोबारायांच्या पायाचा चरणांचा स्पर्श जर दगडाला झाल्यानंतर दगड देव होतात. आजही त्या ठिकाणी ती आळंदीला जी दगडाची भिंत आहे त्या भिंतीच्या पायापट्टीसाठी आपण सगळे जमतात. मग दगड देव झाली, तो रेडा देव झाला, दगड देव झाली. नेवासा या ठिकाणी ज्ञानोबारायांनी त्या मंदिरातल्या खांबाला पाठाण टुकून ज्ञानेश्वरी लिहिली. त्या मंदिराचा त्या खांबासाठी मंदिर झालं. खांब काय झाला? देव झाला. आजही त्या ठिकाणी त्या खांबाचं दर्शन करण्यासाठी लोक जातात. मला सांगा, तो रेडा देव झाला, दगड देव झाली, तो खांब देव झाला, मग तुम्ही आमच्यात का फरक पडत नाही? तुमच्या आमच्यात का फरक पडत नाही? तर आपल्याला कुठेतरी स्थिरता नाही. सत्संग काय करतो? त्या माणसाला स्थिर करत असतो. म्हणून संतांची संगत फार श्रेष्ठ आहे. संत संगती वेगळी जाण आणि नशेची साधन. संतांची संगत फार श्रेष्ठ आहे. एक दृष्टांत देतो. संतांचा महिमा कसा आहे, संत संग श्रेष्ठ काय आहे? वशिष्ठ आणि विश्वामित्र हे दोन्ही ऋषी आहेत. बऱ्याच वर्षापूर्वी त्यांची एकामेकांची गाठभेट झाली आणि बोलणं झालं. विश्वामित्राची 1000 वर्षाची तपश्चर्या आहे आणि वशिष्ठांचे अर्धघडीचा सत्संग आहे. सत्संगाचं महत्व सांगतो. वशिष्ठ आणि विश्वामित्राची गाठ पडली, गप्पा झाल्या आणि दोघेही ऋषी हे दोघांनी एकमेकांना सांगितलं की तुम्ही आमच्याकडं पाहुणचाराला या. आणि वशिष्ठांनी विश्वामित्राला सांगितलं, विश्वामित्रांनी वशिष्ठांना सांगितलं. ठीक आहे म्हणले. एक दिवस विश्वामित्र वशिष्ठांच्या घरी गेले. त्या ठिकाणी गेले, त्यांची पांचपूजा झाली आणि बसले. गप्पा झाल्या, इकडच्या तिकडच्या सगळं काही झालं, भोजन झालं आणि भोजनानंतर निघण्याची वेळ आली. निघण्याची वेळ आल्यानंतर विश्वामित्रांनी वशिष्ठांना हात जोडले आणि म्हणले, आता मी निघालो आहे, तुम्हाला काय द्यावं? पुण्य म्हणून काय द्यावं? विश्वामित्रांनी 1000 वर्षे केलेले तपस्येचं पुण्य त्यांच्या पदरात टाकलं आणि तिथून ते निघाले. पुन्हा काही दिवसांनी विश्वामित्रांनी वशिष्ठांना आपल्या घरी बोलवलं. घरी बोलवल्यानंतर त्यांनी सुद्धा त्यांचा पाहुणचार केला, पंचपूजा केली, बोलण्याची बैठक झाली, भोजन झालं. पुन्हा निघण्याची वेळ आली आणि निघण्याची वेळ आल्यानंतर विश्वामित्रांना विचारलं, येऊ का? तो म्हणले, या. आता वशिष्ठांच्या मनात आलं की ह्यांनी आपल्याला 1000 वर्ष तपश्चर्या केलेलं पुण्य दिलं, आपण ह्याला काय दिलं पाहिजे? अर्धघडीचा सत्संगाचं पुण्य विश्वामित्राला दिलं. विश्वामित्र थोडेसे क्रोधी होते. विश्वामित्राला थोडा क्रोध आला. म्हणजे मी 1000 वर्ष तपश्चर्या केली, त्याचं पुण्य मी त्यांच्या पोटीत घातलं आणि त्यांनी अर्धघडीचं सत्संगाचं पुण्य मला दिलं. थोडसा विश्वामित्र आणि वशिष्ठ यांच्यात मतभेद निर्माण झाला आणि त्यांनी विश्वामित्रांना सांगितलं, मी तुला तुझ्याकडे आलो तेव्हा निघताना 1000 वर्ष तपश्चर्या केली, त्याचं पुण्य मी तुझ्या पदरात टाकलं आणि तू अर्धघडीच्या सत्संगाचं पुण्य माझ्या पदरात टाकलं.
तेव्हा वशिष्ठ विश्वामित्राला म्हटले, हे बघ, आपण अर्धघडीचा सत्संग पुण्य जास्त का 1000 वर्ष तपश्चर्या केलेलं पुण्य जास्त, याच देवालिकांना जाऊन तिची चौकशी करू. म्हणजे ठीक आहे, गेले ते दोघेही ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला विचारलं की म्हणले, विश्वामित्र फार अभिमानी होते, अभिमान होता, अहंकार होता. 1000 वर्षाची तपश्चर्या मी केली याचा अहंकार होता. परमार्थात अहंकार मात्र फार घातक असतो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भविगणी. अहंकार मला कधी कुठे गर्भ झाली तर करेल हे सांगता येत नाही. विश्वामित्रांनी सांगितलं, म्हणजे मी वशिष्ठांच्या घरी गेलो, माझा पाहुणचार झाला आणि निघताना काय द्यावं दान त्यांना म्हणून 1000 वर्ष तपश्चर्या केल्याचं दान मी त्यांच्या पत्रात टाकलं आणि हे माझ्याकडे आल्यानंतर निघताना त्यांनी मला अर्धघडीच दान माझ्या पत्रात टाकलं. मग अर्धघडीचं दान जास्त श्रेष्ठ, 1000 वर्ष तपश्चर्या केलेली जास्त श्रेष्ठ, हा आमचा प्रश्न आहे. ब्रह्मदेव म्हणले, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला देता येणार नाही. संतांचे महती किंवा सत्संग किती श्रेष्ठ आहे याचं उत्तर मला देता येणार नाही. मग म्हणले, तुम्ही एक काम करा, म्हणले शंकराकडे जावा आणि शंकराला विचारा. ते दोघे दोन शंकराकडे गेले. शंकर महाराजांना त्यांनी वंदन केलं आणि सांगितलं, आमचा एक प्रश्न आहे. म्हणले, काय प्रश्न आहे तुमचा? म्हणले, बोला. म्हणले, काही नाही, वशिष्ठांनी अर्धघडीचा सत्संग केलेला आहे, मी विश्वामित्र 1000 वर्षाची तपश्चर्या केलेली आहे. अर्धघडीचा सत्संग जास्त श्रेष्ठ का 1000 वर्ष तपश्चर्या केलेल्या श्रेष्ठ जास्त, या पुण्य कुठलं जास्त आहे हा आमचा प्रश्न आहे. शंकरदेव म्हणले, मी आत्ताच क्षीरसागरातून विष आणलेलं प्राशन केलेलं आहे आणि त्याच्यामुळं माझे काही मनस्थिती ठीक नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी काही देऊ शकत नाही. तुम्ही शेष नारायणाकडे जा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. ठीक आहे म्हणले. मग ते दोघंही वशिष्ठ आणि विश्वामित्र शेष नारायणाकडे गेले आणि शेष नारायणला हात जोडले, विनंती केली आणि म्हटले, आमचा एक प्रश्न आहे. म्हणजे काय प्रश्न आहे तुमचा? म्हणजे अर्धघडीचा सत्संग श्रेष्ठ, 1000 वर्ष तपश्चर्या केलेली श्रेष्ठ, या दोन्हीपैकी जास्त पुण्य कुठलं? हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल, पण एक काम करा. म्हणले, काय? म्हणले, माझ्या डोक्यावर हा पृथ्वीचा भार आहे. माझ्या डोक्यावर हा पृथ्वीचा भार आहे. अर्धघडी सत्संगाच्या तपश्चर्याने, अर्धघडीच्या सत्संगाने किंवा 1000 वर्ष तपश्चर्या केली मी, ज्याच्या तपश्चर्याने किंवा अर्धघडीच्या सत्संगाने माझ्या डोक्यावरील पृथ्वीचा भार हा किंवा माझ्या डोक्यावर असलेली पृथ्वी ती थोडी उंच वर गेली तर भार उतरेल, असं कुणाचं जर संकल्प सोडत असाल तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. विश्वामित्र अहंकारी होता. विश्वामित्राने लगेच संकल्प सोडला. म्हणले, मी 1000 वर्षाची तपश्चर्या केलेली आहे. पृथ्वी माते शेष नारायणाच्या डोक्यावरले जी बसलेली आहे थोडी वर उचल. संकल्प सोडला नाही. गुंजभर सुद्धा ती पृथ्वी शेष नारायणाच्या डोक्यावरून बाजूला गेली नाही किंवा वर उचलली गेली नाही. विश्वामित्र नाराज झाले आणि बाजूला सरकले आणि वशिष्ठांनी संकल्प सोडला.
म्हणजे अर्धगणीचा मला सत्संगाचा लाभ झालेला आहे. अर्धगणीचा सत्संग मी केलेला आहे. अर्धगणीचा सत्संगाचा लाभ जर श्रेष्ठ असेल तर शेषनारायणच्या डोक्यावरील जो पृथ्वीचा भाग तो पृथ्वीवर उंच होईल. संकल्प सोडताच त्या पृथ्वीने जागा सोडली आणि पटकन अशी वर आली. माझा दृष्टांत संपला. मला सिद्धांत करायचा आहे. मला सांगायचंय काय की संतांची संगत किंवा सत्संग किती श्रेष्ठ आहे याचं उदाहरण तुमच्या पुढे दिलेले आहे. अहंकाराने मी केलं, मी कीर्तन करतो, मी प्रवचन करतो, मी युट्यूबला जी मराठी केलं प्रवचन करतो, कीर्तन करतो. मी कोण आहे? परमार्थात मी हा बाजूला ठेवला नाही. मी कोण आहे? अरे तुझी तुला ओळख नाही. कोणाचा हा देह, कोणाचे घर, कोणाचा परमच्या तत्वची जाणे हे माहित आहे का तुम्हाला? नाही. मग या स्वस्वरूपाची ओळख चुकवून घेण्यासाठी संतांची संगत करायची आहे. म्हणून संतांची संगती मनोभाव गती आकळवाची गती केले बनते. तसंच भगवान परमात्माने उद्धवाला सांगितलं संत संगती वेगळी जा. संतांच्या संगतीशिवाय दुसरं काही करू नको. संतांची संगत श्रेष्ठ आहे. हा जीव शिवरूप जर बनवायचा असेल तर संत संगती पाहिजे. एक उदाहरण सांगतो म्हणजे पुढे जाता येईल आपल्याला. एक चोर असतो, चोर. त्याचा मला संतांची संगत सांगायची महाराज. त्याचा पिढीचा धंदा असतो चोरीचा. बरेच वर्ष तो चोरी करत असतो. 30-35 वर्ष चोरी करत असतो आणि चोरी करून करून तो थकतो. चोरी करून करून तो थकतो. मला संतांची संगत सांगायची. संतांच्या संगतीने आपल्यात परिवर्तन कसं घडलं जात याचं सांगायचं. तो चोर चोरी करून थकतो. एक दिवस त्याच्या मनात विचार येतो आपली मुलं मोठी झालेली आहेत. आपला हा चोरीचा व्यवसाय पिढीजात धंदा आहे. मुलाला सांगितलं पाहिजे चोरी कशी करायची त्याचं शिक्षण दिलं पाहिजे. मग एक दिवस त्यांनी आपल्या मुलाला बोलवलं आणि त्याला सांगितलं हे बघ आपला हा चोरीचा पिढीजात धंदा आहे. मग मी आता थकलोय चोरी करून करून. आता तुला मी चोरीचं शिक्षण देतो. चोरी कुठं करायची, कशी करायची आणि चोरी करताना सापडलं नाही पाहिजे याचं शिक्षण देतो. हो म्हणजे बाबा ठीक आहे. मग तो मुलगा म्हणला बाबा तुम्ही मला पहिली चोरी कुठं करायला सांगणार? माझ्या चोरीचा श्री गणेशा कुठून करायला सांगणार? म्हणजे हे बघ आई मी सांगतो तसं आई सांगतो तुला. म्हणजे हे बघ या डोंगराच्या कडेला एक नदी वाहते आहे आणि नदीच्या पलीकडं साधूची झोपडी आहे. त्या झोपडीत जाऊन तो चोरी करायची. तो मुलगा विचार करू लागला तो साधू आहे, रोज 5 घर मागतो, भिक्षांदेही करतो आणि आपलं पोट भरतो. त्याच्या झोपडीत काय सापडणार? त्या मुलाला जरा नवल वाटलं. मग म्हणले एक काम कर, तू त्या जर झोपडी चोरी केली श्रीगणेश जर केला तर तिथे जवळ कोणी नाही, तू कोणाला सापडणार नाही. साधू काय पोलीस कंप्लेंट करणार नाही आणि तुझी चोरी सक्सेस होईल. म्हणजे ठीक आहे तुम्ही म्हणताय तर ठीक आहे. म्हणजे साधूच्या तो मुलगा विचार करू लागला साधूच्या झोपडीत काय सापडणार? तेव्हा ते वडील त्याला म्हटले अरे गेले मी 35 वर्षे त्यांच्या झोपडी चोरी करतोय, मी कधी कुणाला सापडलो नाही आणि त्यांनी साधूनी सुद्धा कधी पोलीस कंप्लेंट केली नाही. अरे असं काय म्हणजे साधूच्या झोपडीत आहे? साधूच्या झोपडीत जर एवढं धन आहे तर मग प्रत्यक्षात साधू झाल्यानंतर परमार्थ धन कुठे? साधूची नुसती संगत सांगितली तर त्या मुलाच्या विचारात बदल झाला, परिवर्तन घडलं. एवढी मोठी साधूची संगत श्रेष्ठ आहे. म्हणून
संत संगती वेगळी जाण आन नशेची साधन. दुसरं काही साधन करायची गरज नाही. संतांच्या संगतीत राहायचं. संतांच्या संगतीत राहिल्यानंतर या देहाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. मग काही सांगितलं, ज्ञानोबरायांचं उदाहरण दिलं तुम्हाला. संतांची संगत फार श्रेष्ठ आहे. अगाध महिमा आहे संतांची. संत संगती वेगळी जाण आणि नशेची साधन. संत संगती भोवचे छेदन सात जाण उद्धवा. हा भवसागर जर करून जायचं असेल तर त्याला संतांची संगत पाहिजे. संतांच्या संगतीशिवाय दुसरा कुठला सोपा मार्गच नाही. संतांची अपायी हा माझा विश्वास. संत ज्या मार्गावर जाण्याला सांगतील ना, त्या मार्गावर गेल्यानंतर आपल्या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. एक उदाहरण सांगतो आणि पुढे जातो. रामकृष्ण हरी महाराज एक शेतकरी आहे. एक 2-3 एकर त्याची बागायत शेती आहे आणि त्याचा घरी भालीपाल्याचा व्यवसाय आहे. शेतीतून रोज थोडी भाजीपाला काढायचा आणि तो तालुक्याच्या ठिकाणी जाऊन विकायचा. असा त्याचा तो प्रपंचाचा उदरनिर्वाह चाललेला असतो. एक दिवस तो सायकलवरून भाजीपाला घेऊन जात असताना विकण्यासाठी एका गावातून चालला असताना त्या गावात फार मोठी अशी रांग लागलेली दिसली. त्यांनी सायकल त्या ठिकाणी थोडीशी उभी केली आणि एखाद्या गावाच्या माणसाला विचारलं, जय हरी म्हणले. जय हरी म्हणले. म्हणले ही रांग कसली लागलेली आहे? म्हणले या गावात आहेत ना एक सद्गुरू आलेले आहेत आणि ते दीक्षा देतात, काहीतरी मंत्र देतात, याच्यासाठी ही रांग लागलेली आहे. ठीक आहे म्हणले. ते ऐकलं. आता त्यांना बाजारात जायचं होतं म्हणून त्यांनी सायकल घेतली आणि बाजारात गेले. पण सायकलवर जाता जाता त्याच्या मनात विचार आला की आपण पण सद्गुरू केले पाहिजे. बरीच लोक आपल्याला सांगतात सद्गुरू करा, सद्गुरू करा, गुरु करा. गुरु केल्याशिवाय आपल्या जीवनाची गुरुवर थांबणार नाही, म्हणून गुरु करावे. ठीक आहे म्हटले. तो गेला बाजारात, ते विकलं, भाजीपाला विकला. मिळालेल्या पैशातून थोडस घरात लागणारं साहित्य घेतलं आणि परत फिरला. परत फिरल्यानंतर पुन्हा त्या गावात आला, सायकल लावली आणि रांगेत उभा राहिला. रांगेत उभा राहिल्यानंतर सद्गुरूंकडून दीक्षा घ्यायची. त्यावेळेस काहीतरी सद्गुरूंना द्यायचं असतं. काय द्यायला त्याची व्हावी उतर नाही. ठेवी तो का पायी जीव थोडा. काहीतरी द्यायला पाहिजे. सगळ्यांच्या हातामध्ये हार, फुलं, श्रीफळ असं दिसत होत, पण याच्याजवळ काहीच नव्हतं. ठीक आहे. रांगेतून या त्यांचा नंबर आला आणि पुढे गेले. सद्गुरूंच्या जवळ गेले आणि सद्गुरूंना हात जोडले. सद्गुरूंनी विचारलं, का तुम्ही माझ्याकडे आलाय? सद्गुरूंनी सांगितलं, त्या माणसाने सांगितलं की महाराज मला तुमच्याकडून दीक्षा घ्यायची, गुरुमंत्र घ्यायचा आहे, ज्याच्यासाठी मी तुमच्याकडे आलो. म्हणजे ठीक आहे, मी तुम्हाला मंत्र देतो, पण मला देण्यासाठी दक्षिणा देण्यासाठी काय आणले? म्हणजे काही नाही आणलं. माझ्याकडे फक्त 2 मिठीच्या गंड्या आणि 1 वांगा आहे. काय आहे? 2 मिठीच्या गंड्या आणि 1 वांगा आहे. गुरुदेव पण त्यांना म्हटले, ठीक आहे, दिला तुला मंत्र, 2 मिठीच्या गंड्या आणि 1 वांग. काय दिला मंत्र? 2 मिठीच्या गंड्या आणि 1 वांग. तो म्हटलं गुरुनी मंत्र दिले आपल्याला, चला म्हटलं उजळले भागी आता. ठीक आहे म्हटले. झालं. सांगितलं त्यांनी की रोज या मंत्राचा तू जप करायचा. ठीक आहे. घेतली सायकल, 2 मिठीच्या गंड्या 1 वांग, 2 मिठीच्या गंड्या 1 वांग. हा मंत्र चालू झाला. रात्र दिवस सतत बंद झाला. ब्रह्ममुहूर्तावर उठून जप करायला सुरुवात झाली.
झाले. पुढे बराच काळ गेला आणि 1-2 वर्षांनी गुरुपौर्णिमा आली आणि गुरुपौर्णिमेचा त्या गावामध्ये कार्यक्रम होता आणि त्या भक्ताला, त्या शिष्याला कळालं की ज्या गुरूंनी आपल्याला दीक्षा दिली, त्या गुरूंनी आपल्याला मंत्र दिला, ते गुरु त्या ठिकाणी आलेले आहेत. धावत पळत 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 गेला, दर्शन घेतलं आणि गुरुंपाशी हात जोडले आणि गुरूंना सांगितलं, तुम्ही जो मला मंत्र दिला तो आतापर्यंत मी एक दिवस सुद्धा न विसरता सतत त्याचं चिंतन करत राहिलो आणि त्याच्यामुळे मी पुन्हा तुमच्याकडे आलो. मग म्हणजे काही नाही, आता माझं एकच इच्छा आहे, तुम्ही माझ्या घरी यावं. वर म्हणजे ठीक आहे. हा विश्वास आहे, दृढ विश्वास. पहा, गुरुच्या मुखातून मिळालेले हे अक्षर आहे. साधू बोध झाला तो नृत्य केला, ठाई जमरला अनुभवे. ठीक आहे म्हणले. गुरूंनी मान हलवली आणि मान्य केलं की तुझ्या घरी गेले. चालले म्हणजे गेले, दोघं गेले. आता घर नदीच्या पलीकडे होत आणि असे श्रावण महिन्यातले दिवस होते. नदीला थोडं पाणी होतं, पूर होत. नदीच्या कड्याला गेले आणि म्हटले, अरे तुझं घर नदीच्या पलीकडे आहे, पाणी वाट आहे, त्या पाण्यातून पलीकडे जायचं कसं? इथं नाव दिसत नाही, काय नाही काय नाही. गुरुदेव म्हटले, आहे ना त्याच्या उपाय. म्हटले काय? म्हणजे तुम्ही दिलेला जो मंत्र आहे, तुम्ही दिलेला जो मंत्र आहे, 2 मिनिटाच्या गरजाने एक वाघ, त्या मंत्राचा जप करत 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 हा भवसागर पलीकडे करून जायचं. पण याच्यासाठी काय करायला लागेल? काय नाही माझ्याकडे, हे पोत्याचं चरट आहे, हे चरट पाण्यावर टाकतो आणि आपण दोघं त्या चरट्या उभं राहून पलीकडे जायचं. मंत्र जपत 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 ते चरट टाकलं, चरट्या दोघं उभे राहिले आणि मंत्र जपत जपत जप 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 मंत्राचा जप करत करत ते त्या पलीकडच्या काठावर पोचले. आता दृष्टांत संपला, मला सिद्धांत करायचा आहे. मला सांगा, गुरुदेवांनी त्या भक्ताला दिलेला मंत्र हा खरा होता का? नाही. मग खोटा मंत्र जर तुमचं एवढं काम करतोय तर खरा मंत्र किती काम करतो? याच्यासाठी दृढ विश्वास पाहिजे. दृढ विश्वास पाहिजे. विश्वासानेच घेतलेल्या नामाने या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. एवढा हा संतांचा महिमा आगाध आहे. म्हणून संत संगती वेगळी जाण आणि नशेची साधन, संत संगती बहुशे छेदन, साच जाण उद्धवा. उद्धवाला भगवान परमात्म्याने हे सांगितलं, तू संतांची संगत कधी सोडू नकोस. माझी जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांची संगत सोडू नकोस. ज्या ज्या ठिकाणी संत माझं भजन चालू असेल, कीर्तन चालू असेल, प्रवचन चालू असेल, ज्या ज्या ठिकाणी संत माझे गुणगान करत असतील त्या ठिकाणी मी असतोच. म्हणून संत फार श्रेष्ठ आहे, संतांची संगत फार श्रेष्ठ आहे. अनेक दाखले देता येतील आपल्याला. या जीवाचं जर कल्याण करायचं असेल तर संतांची संगत पाहिजे. जीव शिवरूप बनवायचा असेल तर संतांची संगत पाहिजे. आज या ठिकाणी मला चालू असलेल्या नवरात्र महोत्सवात प्रवचन करण्याची संधी प्राप्त करून दिली. यासाठी मी हरिभक्त परायण ज्योतिताई वारुणकर यांचा ऋणी आहे आणि श्री रघुनाथ फाउंडेशन संचलित गुरुकुल या माध्यमातून मला प्रवचन करण्याची संधी मिळाली. चालू असलेला हा नवरात्र उत्सव, या उत्सवाच्या नवरात्रीच्या येणाऱ्या दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना, भक्तांना, भाविकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. केलेली प्रवचन पुष्प सेवा
माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे जशी सद्गुरूंनी बुद्धी दिली तसं तुमच्या पुढे ठेवण्याचा मी प्रयत्न केला. हे चुकीचे असेल, माझे बुद्धीचे दोष असतील, पण जे बरोबर असेल, घेण्यासारखं असेल, ते नक्कीच माझ्या सद्गुरूंचं असेल. केलेली सेवा तुम्ही उपस्थित असणारे सगळे भाविक भक्त सज्जन हो, तुमच्या चरणी समर्पित करतो. माझ्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला या ठिकाणी मी पूर्ण विराम देतो. तुकाराम 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 पंढरीगाव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की शांतिवर्मा एकनाथ महाराज गे. सद्गुरु साधू बाबा महाराज गे. सद्गुरु श्री हरिबाबा महाराज गे. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यने दोषावे दोषो निवद द्यावे पसाय दाने जे कळांची व्यंकटी सांडो तयासाचे जन्मेमती वाढो भूता परस्परे म्हणो मैत्री देवांची मृतांचे निमिर जावो विश्व धर्म सूर्य पावो जो जे वांतील तो ते लावो प्राणी जातो वर्ष देश गळ मंगळी ईश्वर नेतांची मान्य आली अनुवर्त मंडळी भेटया कला कल्पदोरंजानव चेतना चिंतामणी जे गाव बोलिले जानव पिढ्यांचे चंद्रने जय रांजन मार्किंद जे तापहीन ते सर्वाई सदा जन सूर्योदू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणी ही लोकी वजी गुरुकी अखंडित आणि ग्रंथ उपजीवे विशेषे लोके दृष्टांदृष्टी विजय भवे एक म्हणे श्री विश्वेश्वराहू होईल दान बचावू येणेवरी ज्ञान देव सुखिया झाला येणेवरी ज्ञान देव सुखिया झाला येणेवरी ज्ञान देव सुखिया झाला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम पूर्णमदः